भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे पोलीस असल्याची बतावणी करून 3 व्यक्तींनी ज्येष्ठ नागरिक अंकुश गणपत फुले वय वर्ष 70 यांची 45,000 रुपये किमतीची 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली। लाखणी पोलिसांनी या प्रकरणी 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। अंकुश फुले हे रस्त्याने एकटे पायी जात असताना MP 200620 या क्रमांकाच्या वाहनाने आलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवले। या दरम्यान स्वतः पोलीस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले आणि लगेच ते खिशात ठेवले। त्यानंतर त्या व्यक्तीने फुले यांना धमकावत तुझ्याकडील सोन्याची अंगठी किंवा इतर मौल्यवान वस्तू असतील तर काढून ठेव असे सांगितले। याच वेळी आणखी 2 अज्ञात व्यक्ती एका गाडीतून तिथे आले आणि भयभीत झालेल्या फुले यांनी आपल्या हातातील 6 ग्रॅम वजनाची अंदाजे 45,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून त्या व्यक्तीला दिली। त्या व्यक्तीने अंगठी घेऊन ती कागदात गुंडाळली आणि फुले यांच्या हातात परत दिली। त्यानंतर तिघेही जण तिथून पळून गेले। फुले यांनी कागद उघडून पाहिल्यावर त्यात सोन्याची अंगठी नसून बनावट अंगठी आढळली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लाखणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली।